ताई तुझं आता सध्या वजन किती आहे? तर इतकं खाल्ल्यावर आपलं वजन वाढणारच ना. तर माझं आता 65 झालंय आणि ते बघून आहे ना मला पण आश्चर्य वाटते, की इतक्या लवकर आपलं इतकं वजन कसं काय वाढतंय आणि अजून तर काहीच नाहीये. इथून पुढे तर जास्त वाढेल. तेच मला टेन्शन येतं, की जास्त वजन वाढल्यावर एकदम कसं कमी होणार? पण त्याला आपण काही करू शकत नाही. गोळ्या वगैरे घ्यावं लागतं, तर त्याच्यामध्ये आपलं वजन वाढतोच आणि आता सध्या तरी मला तसलं काहीच करता येणार नाही, की आपण वजन कमी करू शकतो. जेवढं वाढणार आहे तेवढं वाढू देते, नंतर बघूया. चला पुढची रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे ना सकाळचा नाश्ता करून घेतला. त्याच्यानंतर आहे ना बाकीचे राहिलेले कामं सुद्धा आवरून घ्यायचे होते. आता कडधान्य वगैरे काही होते ना ते व्यवस्थित मला भरून ठेवायचे होते. सगळ्या डब्यामध्ये भरून ठेवले आणि त्याच्यानंतर म्हटलं चला लगेच लादी सुद्धा पुसून घेते. हे सगळे कामं आवरेपर्यंत राजूचं स्कूलचं पण टायमिंग होऊन जातंय. म्हटलं चला पटापट सगळे आवरून घेते. थोडंसं जरी मी बसले ना तर लगेच उशीर होऊन जाते आणि मग आहे ना खूप घाई होऊन जाते. म्हणून सगळं पटापट आवरत होते. तर इथे ना चला म्हटलं रांगोळी सुद्धा काढून घेते. लादी पुसून झाली होती. मस्त छान रांगोळी काढून घेतली. आता चला म्हटलं झाडाला पाणी सुद्धा घालते आणि हे सगळे काम आहे ना राजूचे पप्पा गेल्यावरच माझे होत असतात. तर हे मंजुळ एवढे लवकर कसं काय आले ह्या तुळसला हेच मला कळेना. इतका छोटासा रोपला एवढं लवकर येत नाही. मला तर काही कळेना, पण तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच सांगा. नंतर आहे ना हे झाडाला पण पाणी घातलं आणि ना हा किचनच्या ह्या साईडला आहे ना पूर्ण असं चिकट झालंय, म्हणजे पूर्ण तेलाची डाग पहिल्यापासून आहे बरं का. मी आले तेव्हापासून नाही, तर ते वेगळंच दिसतं आणि मला ते अजिबात आवडत नव्हतं. जो स्टँड मी लावलेला होता तिथे तो काढून घेतला. म्हटलं चला काहीतरी दुसरं तिथे लावते आणि बघूया कसं दिसते ते. नाहीतर मग मला न वॉलपेपरच आणावा लागेल, तोच चांगला दिसेल. लावून तर मी बघितलं, छान वाटत होता. बघूया आता कसं दिसते. मला ते आवडलं तर मी ठेवेल, नाहीतर मग लगेच काढून घेणार. तर छान व्यवस्थित तिथे लावून घेतलं. तर चला आता इथेच मी एंड करते. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.